सगळ्यांच्या समोर एक विकास आणि गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूने उभा आहे। संपूर्ण राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आम्ही हाच विचार सर्व जनतेला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तुम्ही पहा, मी जो मधल्या काळामध्ये निर्णय घेतला तो निर्णय घेतलेला असताना काहींनी थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त केलं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य आमदारांनी विकासाच्या करता तो मुद्दा, विकासाच्या करता तो निर्णय हा घेतलेला होता। आणि ते चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला थोडं अपयश आलं, परंतु मी कार्यकर्त्यांना सांगेन, जनतेला सांगेन, अपयश आलं म्हणून खचून जायचं नसतं। आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 9 आमदार आपले निवडून आले म्हणून हुरळून पण जायचं नसतं। यश पण पचायला शिकलं पाहिजे आणि अपयश आलं तरी खचून न जाता मोठ्या नव्या उमेदीनं लोकांच्या समोर जाण्याच्या करता आपण तयारी ठेवली पाहिजे। आणि तीच तयारी मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी ठेवलेली आहे। तुम्ही बघा, कालच्या निवडणुकीमध्ये शिवाजीराव गर्जे असंख्य वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करणारे, सगळ्यांना आलेल्या गेलेल्यांचं जे काही अडीअडचणी आहेत ते समजून घेणारे, ते आम्हा लोकांच्या कानावर घालणारे